मन मंदिरा गजर भक्तीचा। ते सांगतो बरं का, मला लहानपणी आता जे ऐकलं मी, त्या कलीला शिरकायला जागाच नव्हती। तेव्हा एक दिवस काय घडलं, जाऊन आले टॉयलेटला आणि पायावर असं पाणी घेतलं, पण थोडा पाय धुवायचा शिल्लक राहिला आणि त्याच्यातून कली शिरला। मला माहिती नाही, म्हणजे काही काळ आपण पाणी मागून घेतो, काही काही भागावर पाणी पडतं, काही काही पडत नाही, मग जे शिल्लक राहिलं त्याच्यातून कली शिरला अशी कथा आहे, मला माहिती नाही। आता सगळे ऑफिसला जातात, बूट घालून दिवसभर किती वेळा तरी करतात, किती वेळा कली येल्याच्या शिरला पाहिजे, नाही तर बुटा सकट तरी त्या बादलीत पाय बुडवला पाहिजे। काय नाही नाही, म्हणजे आता कसं काय अर्थ, कारण कालच मी सांगितलं हे सगळे बूट घालून आता माझ्या प्रवचनाला बसलेत, किती पापी आहात तुम्ही। हां, अहो जिवंत कातरं शिवलं तर तुम्हाला चालत नाही, आणि मेलेलं कातरं घालून माझ्या प्रवचनाला बसताना तरी पवित्र मानायचं। काही काही मला गोष्टी कळत नाहीत बरं का, म्हणजे मला तरी अजून कळलं नाही। वाघ जिवंतपणी अपवित्र, पण मेल्यानंतर त्याचं कातडं बरसायला घ्यायचं व्याघ्रांबर। मला नाही कळलं काही। हरण बिचारे शाकाहारी, त्याची हत्या केल्यानंतर ते बसायला घ्यायचं, आता जे मेलंय त्याच्यावर बसून कशी काय तपश्चर्या व्हायची, मला कळलं नाही म्हणून मी सांगितलं। एखाद्याला जर कळलं तर मला भेटून सांगा, मी माझी चूक मान्य घेईन। नाही नाही, म्हणजे मला कळलं नाही म्हणून मी सांगितलं। मी हे काय 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 गोष्टी काय, आता गंमत बघा, गाई जिवंतपणी पवित्र, मेल्यानंतर अपवित्र, वाघ जिवंतपणी अपवित्र, मेल्यानंतर पवित्र, म्हणून व्याघ्रांबर। कळलं की नाही। गाईला अगदी असं शेपूट तोंडावून फिरवतात, नमस्कार करतात, गोमाता म्हणतात, बरोबर आहे ना, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आपण गाईची उपासना करतोच, योग्य वेळेला आपण गाईचं गोवत्स बारस आपल्याकडे पूजाच आहे, बरोबर आहे ना, पण मेल्यानंतर नाही। वाघाचं व्याघ्रांबर टाकलं जातं, हरणाचं कातडं बसण्याकरता घेतलं जातं, काय पवित्र आणि काय अपवित्र, नाही का। एक लक्षात ठेवा, म्हणून कर्मकांड करायचं असेल तर 100% करा, नाही तर सहज स्वभावाने वारवा, नाही तर सगळं एक पाऊल टाकता येणार नाही तुम्हाला, पाऊल टाकता येणार नाही, इतका अवघड आहे। म्हणून हे म्हणाले, कशाकरता सांगतोय हे, मुक्त मुमुक्ष बद्ध, हे अमृतानुभवाच्या लेवलला आल्यानंतर सगळं संपलं। मग आम्ही तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज पवित्र कोण, ते म्हणले, पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। ज्यांचा आवडता देव आहे, ज्यांच्यात भक्ती आहे, तो पवित्र। मग तो कोण आहे, कुठे जन्माला आला, अजामेळा पवित्रच आहे, गोरोबा काका पवित्रच आहेत, चोखवाराया पवित्रच आहेत, रोहिदास महाराज पवित्रच आहेत, माऊली पवित्रच आहेत, नाथ बाबा पवित्रच आहेत, नाही का, नामदेवराया पवित्रच आहेत। जेवढे जेवढे म्हणून संत 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले, ते सगळे इथून तिथून पवित्र आहेत। कारण का, त्या भिन्न नद्या असल्या तरी शेवटी जाऊन सागराला मिळाल्या। कुठे मिळाल्या, पवित्र का झाल्या, माझं बोलणं कळलं का, का हे नावं का सांगितली मी, गंगा नर्मदा हे सगळी कळावी, ह्या नावं भिन्न झाली, जसं आमका का आमका का आमका, पण शेवटी मिळाले कोणाला जाऊन, तसंही संत मंडळी सागराला जाऊन मिळाल्यानंतर त्या अमृतानुभवाशी एकरूप झाले। म्हणून महाराज म्हणाले,
तैसी तिये ईश्वरी अंगोळी दुभेची दुसरी किंबहुना सरोवरी शिवेसीची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ग्रंथाचा उपक्रम उपसंहार सांगत असताना ते म्हणाले, अमृतानुभव ग्रंथाचा पहिलं प्रकरणात शिवशक्ती सांगितली आणि शिवशक्ती सांगत असताना ऐसिये निरुपादिके जगाची जिये जनके म्या वंदिली मुळिके देवदेवी. जवळजवळ शेवटच्या ओळीला आपण आलो. ऐसिये निरुपादिके सार सांगतो. हे बघा, माया उपाधी, ब्रह्म निरुपाधी. काय सुरुवात केली? माया उपाधी, ब्रह्म निरुपाधी. अगदी व्यवहाराच्या खालच्या पातळीवर सांगतो. सडाफटिंग असतो ना तेव्हा मजेत असतो. लग्न जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत. गावचं पोरगं पुण्यात येऊन राहिलं. बाप मनी ऑर्डर पाठवत होता. कॉलेजला जातो का न जातो हेही माहिती नव्हतं. जावं न जावं, हॉटेलमध्ये जावं, खावं प्यावं, मजा करावी. काय 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 वेळेला तर 2-2 दिवस आंघोळ सुद्धा करू नये, अशी बरीचशी आहेत. तो मित्रांच्या सांगतोस, अरे काय समजतोस, आपण 4-4 दिवस आंघोळ करत नाही. मग काय करतो ते असं नुसतं फिरवायचं. फॉग. अरे किती जरी फॉग लावला तर अंगातून फॉग येत नाही ना. ते अंगातली सॉल्ट्स जे आहेत ते प्रेस्पिरेशनच्या रूपाने बाहेर पडतात ना. काय करतो म्हणून सगळे आला इतकं सध्या सोय आहे. जाऊ द्या, टी व्ही बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या जाहिराती कळतील. कुठचे फवारे मिळतात, पाहिजे ते फवारे. ठीक आहे, आंघोळ न करता सुद्धा सेंट मारल्यावर वास येतो, पण तुमच्या हातला जो वास आहे, नको तो वास, नको तो वास आहे. तो वास जर जायचा असेल तर अमृत तत्वाचा अनुभवच घेतला पाहिजे. बस. म्हणून माया उपाधी म्हटलंय, ब्रह्म निरुपाधी म्हटलंय. म्हणून कशा करता सांगितलं? पहिला सडा होता. लग्न झाल्याबरोबर मित्रमंडळी म्हणायला लागली, सध्या बरेच दिवस आला नाहीस अड्ड्यावर. तुझं बरं आहे रे म्हणला, लग्न होऊन लफडं गळ्यात पडलं. जरा उशीर झाला की कुठे गेला होता काय. म्हणून माया ही उपाधी, तसं ब्रह्म निरुपाधी, माया उपाधी. पण ज्ञानोबाराय म्हणाले इथे शिव आणि शक्ती, देव आणि देवी ही दोन्हीही निरुपाधिक आहेत. कारण जगत रूपाने जर तोच नटलाय तो उपाधी कशी? जरा तुम्हाला थोडक्यात सांगतो समजून, जेवढं मला कळलं तेवढं. आता काही जास्त शिल्लक राहील नाही सांगायचं. माझ्या हाताने हा जर हे धरलं तरी थोडंसं वजन लागतं. आता ह्या माझ्या सगळ्या हात एका तागड्यात घातला आणि हे डबी तागड्यात घातली तर वजन जास्ती कशाचं आहे? माझ्या हाताचं. बरोबर आहे ना? पण हात वर खाली घालताना मला काही वजन वाटत नाही, पण हे उचलताना वजन वाटतं. निराळं केलं तर वजन आहे, निराळं असलं तर वजन आहे. तसं देवी देवापेक्षा निराळी असेल तर माया आहे, पण देवाशी एकरूप असल्या कारणाने प्रकृती ही त्या सत्तेला सोडून नाही, आणि सत्तेला सोडून नाही ते उत्पन्न मोकळेच आडताय. हे बघा, सत्तेने एका इंद्रियाला जर थोडंसं स्फुरण कमी केलं की कळतं पाय जड झालाय. जड झाला नाही, आतलं कनेक्शन लूज झालंय. मग काय काय वेळेला जरा उपायाने होतं, मग तो सांगतो आता उपाय काय नाही, आता वय झालंय, असंच चालायचं महाराज. बर चालू द्या.
तसं या ठिकाणी तैसे ते ईश्वरी आंघोळी नव्हे किंबहुना सरोवरी शिवसेची, ईश्वराची संज्ञा दावावी तरी एकी आंघोळी उभारावी, तेवी स्वात्मा भावाची दिवी हेची एकी, किंबहुना निखळ सदा शिव तोची अमृतानुभव. निखळ सदा शिव, सदा शिव. माझं बोलणं कळलं का? मन मंदिरा गजर भक्तीचा.